रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करा. श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार. श्रीमंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली गांधी चमन ते रेल्वे स्थानक रस्त्याची पाहणी. जालना शहरातील रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हनुमान जयंती निमित्त दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता 12 गाड्या कार्यक्रम होणार असून 12 गाड्या रेल्वे स्थानक ते गांधी चमन पर्यंत जाणार आहे. याच रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्त्याचे काम झाले असून ते काम निकृष्ट दर्जाचे, दुसऱ्या बाजूने खराब रस्ता आहे. जे कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची चौकशी करावी असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. आज दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी गांधी चमन ते रेल्वे स्थानक रस्त्याची पाहणी केली आहे. यावेळी फकीरा गायकवाड, रवी रहाणे, विनोद डांगे, अविनाश बोर्डे, अक्षय लहाणे, सुरेश बोर्डे, विलास लहाणे, महादेव जाधव, रवी तुपे आदींची उपस्थिती होती. आपल्या रेल्वे स्टेशन ते गांधी चमन या रोडचे काम चालू होऊन बरेच दिवस झालेले आहेत. आम्ही हे काम बघितल्याच्या नंतर आमच्या अशा लक्षात आलेलं आहे की हे काम जो कोणी ठेकेदार करत आहे तर त्या ठेकेदाराने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. एक साईडचं काम जे झालेलं आहे त्यामध्ये खूप सारे आम्हाला निकृष्टतेचं आभास झालेला आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला अशी विनंती करतो की हा जो कोणी ठेकेदार असेल त्याच्या कामाची सविस्तर चौकशी करून त्या कामाचं परीक्षण करून आपण त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावं. आणि तसेच आज या ठिकाणी 12 गाड्याचं आयोजन आहे आणि हे आयोजन 12 गाड्याच्या जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कशा पद्धतीनं करावा याबद्दल 12 गाड्या आयोजकांना चिंता लागलेली आहे. तरी माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की हा जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर आपल्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. काय नाव आपलं? मी संदीप साबळे, श्रीमंत संघटनेचा संस्थापक अध्यक्ष.